साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 5 जुलै 2023 रोजी लागू झाला। त्यानंतर कायदेशीररित्या ग्रामीण लोकसंख्येच्या 75% आणि शहरी लोकसंख्येच्या 50% लोकांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अनुदानित अन्नधान्य मिळवण्याचा अधिकार देतो। हा कायदा लागू झाल्यापासून सर्व नागरिकांना अन्नधान्य मिळणं गरजेचं असून क परिमंडळ अन्नधान्य वितरण कार्यालयात मात्र वेगळं चित्र दिसून आलं। क परिमंडळ अन्नधान्य वितरण विभागात शहरी भागातील काही नागरिक आणि महिला रेशन कार्ड संबंधी तक्रारी घेऊन कामानिमित्त आल्या। त्यांची कामं न होता उलट त्यांना कार्यालयाच्या चक्रा मारायला लावण्याचं काम अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सुरू आहे। नागरिकांना अन्नधान्य वितरण कार्ड चालू करून देऊन जणू आपण त्यांच्यावर उपकार करतोय अशा आविर्भावात इथले कर्मचारी आणि अधिकारी बोलतात आणि वागतात। याचा कहर म्हणजे परिमंडळ वितरण अधिकारी नितीन वाघ यांचं कार्यालय बंद असतं अशी तक्रार कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी केली। अनेक नागरिकांना सारखे हेलपाटे मारायला लावणं, त्यांचं म्हणणं ऐकून न घेणं, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे पाठवणं, चौकशीला उत्तर न देणं, या सर्व गोष्टीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी म्हटली तर क परिमंडळ विभाग अधिकारी हे जागेवर नसतात अशी तक्रार नागरिकांची आहे। शेवटी तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न आता नागरिकांना पडतोय आणि या गोष्टींना वैतागलेले नागरिकांनी तक्रार केली। यावेळी अधिकारी पडोळे यांनी तक्रार अर्ज दाखल करण्यास सांगितला। यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या कामाचा निपटारा कर्मचाऱ्यांनी त्वरित पूर्ण करून द्यावा यासाठी अधिकारी पडोळे यांची सजगता यावेळी दिसून आली। पण जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची वचक नाही असंही यावेळी निदर्शनास आलं। आता वितरण अधिकारी पडोळे हे काय कारवाई करतील याकडे सर्व तक्रारदारांचं लक्ष लागलेलं आहे। रेशन कार्ड तांदूळ बंद आहे ते 8 वर्षापासून फिरायला अजून रेशन कार्ड बंद झाले का? अन्नधान्य बंद झाले आणि किती दिवस झाले चक्रा मारताय तुम्ही? शाळेला पार मध्ये दिले बी का अजून नाही। किती दिवस झाले चक्रा मारता येतं त्याच्यासाठी? ध्यान भेटून 2-3 वर्ष झालं तर मी चक्कर मारायला लागलात। मग काय सांगायला लागलेत त्यांनी? पार द्या म्हणलं तर दिलं तर चिठ्ठी दिले गब्बाचं रेशन दुकानाला द्या म्हणलं। त्यांनी म्हणते इथे जाऊन लिहून आण म्हणते, त्यांनी म्हणते रेशन दुकानाचं। ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे? हीच सेम आता सांगितलं ना त्याचे अन्नधान्य चालू करायचं चालूच नाही, तुमच्या काम आलंच नाही म्हणते, आलंच नाही म्हणते। बरं, ती योजना कधी का चालू होईना पण तुमचं समाधान पण करत नाहीत त्यांनी। नियम अजून लागू नाहीये येणं म्हणजे उडवा उडवीची उत्तरच देतात म्हणा की नीट बी बोलत नाही, इथून इथं पळवतात नुसतं। ते रेशन कधी का चालू होईना का पण नीट व्यवस्थित माहिती देत नाहीये। साठी 1.5 वर्ष झाला देऊन अजून मी नाव ट्रान्सफर झालं नाही गुजरातला। कुठं? सुरतला हा, मुलगीला तिकडे दिलं, ट्रान्सफर करायला दिलं, अजून मी नाव ट्रान्सफर झाला नाही। तुम्ही 1.5 वर्ष झाला। कुठले रहिवासी आहे? पद्मशाली इथं। पत्ता सांगा तुमचं? अशोक चौक 70 फूट रोड। नाव सांगा? अंबादास आडम। कशामुळे काय म्हणतात अधिकारी? काय अजून कधी आला तर नेट नाही, सर्व्हर नाही, फक्त सर्व्हर नाही एवढंच म्हणतात। फक्त कोणते अधिकाऱ्यांचं नाव सांगा? काय किती अधिकारीच मला नाव माहित नाही, ते असेल तरी वेगळं परिमंडळ विभाग का? ठीक। इसीने सगळ्या मुलांचं नाव डिलीट झालेत। कोणाच्या? 3 मुलीचं नाव डिलीट झालेत। आपोआप डिलीट झाले का? इथूनच म्हणतात इथं आलं तर नाव नोंद कर, म्हणतात नोंद होईल नाही, काय करायचं? नोंद होईना झालं इथं। 1.5 वर्ष हेलपाटे मारायला लागला। पाठीमागा लागला। तुमचं नाव सांगा की? अंबादास आडम। याची एक चुकी नाही म्हणून द्या, तिने निसतं नाही का बर की ह्याच्यावरच आपल्याला म्हणजे कुरूप काय तुझं असं म्हणलं तर कोणी काय दाखवतो तुम्ही? आधार कार्ड सोडा हो, राशन कार्ड म्हणजे तर काय सगळं उपयोग येतात त्याच्यामध्ये, ते महत्वाचं आहे, ते विचार करा तुम्ही।